आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। कोल्हापुरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। कोल्हापूरसह शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या सरी बरसल्यात तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मुसळधार पावसानंतर नांदेडमध्ये ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं दिसून येत आहे। शहरातील वजीराबाद भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी मध्ये कोका कोला प्रकल्पाचं भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडला। थंडा मतलब कोका कोला नाही तर थंडा मतलब डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस झालं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। तर स्थानिकांच्या रोजगारासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी शरद पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडलंय। ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतात की अजित पवारांनी पक्षासाठी काय केलं असा निशाणा धनंजय मुंडे यांनी लगावलाय। शब्दाला जागणारा आणि तो शब्द पाळण्यासाठी जगणारा नेता एकच आहे आणि तो म्हणजे अजित पवार। अजित पवार म्हणजे कोहिनूर हिरा असं म्हणत त्यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं। फेसबुक लाईव्ह बघून लोक कंटाळले होते, आता प्रत्यक्षातला मुख्यमंत्री कसा असतो हे जनतेला पाहायला मिळत आहे अशा शब्दात उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या अनैतिक कामाचं समर्थन करण्यासाठी धर्मवीर 2 काढला अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण प्रचारात बिझी आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला। 34 रुपये दरानं दूध खरेदी करण्याचे आदेश सरकारनं दूध संघांना दिले होते, मात्र काही दूध संघांकडून आदेशाचं पालन केलं जात नसल्याची तक्रार दूध उत्पादकांकडून केली जाते। या पार्श्वभूमीवर कमी दर देणाऱ्या दूध संघांवर कारवाईचा इशारा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकरी आत्महत्या करतायत, मात्र अधिवेशन फक्त 10 दिवसांचं आहे अशी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे। कमीत कमी 1 महिन्याचं अधिवेशन घ्यावं अशी मागणी आम्ही केल्याचं ते म्हणाले। छगन भुजबळ हा माणूस म्हणजे पनवती असल्याची टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। जातीपातीचं राजकारण करणाऱ्या भुजबळांवर बोलणं आम्हाला योग्य वाटत नसल्याचं ते म्हणाले। सिल्लोड सोयगाव तालुक्यात अवकाळीनं मोठं नुकसान झालंय। आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सत्तार यांनी केल्या। सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना ऊस दराबाबत आक्रमक झाल्यानंतर ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीनंतर कारखानदारांनी दर जाहीर केले असून जिल्हाधिकाऱ्यांना एफआरपीचा गुंता सोडवण्यात यश आलं। बीड बस स्थानक की चिखलाचं माहेरघर असा सवाल विचारण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। अवकाळी पावसानंतर बस स्थानकाला अवकाळा आली असून स्थानक आवारात सगळीकडे चिखल दिसून येतो आणि त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे। ही बाब पोलीस अधीक्षकांच्या लक्षात येतात त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका असं आवाहन केलं। परभणी जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। अग्रिम पीक विमा, पीएम किसान आणि सीएम किसान योजनेची रक्कम उचलण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होती। बुलढाण्याच्या जिगाव प्रकल्पातील पुनर्वसनाच्या भूखंड वाटपाला ग्रामस्थांनी विरोध केलाय। मूलभूत सुविधा नसताना भूखंड वाटपाचा अट्टहास का असा सवाल करण्यात येतो। गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभागानं तृणधान्य जनजागृती रॅली काढली। पौष्टिक अन्न उपलब्ध व्हावं यासाठी अन्नामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीचं उत्पादन करावं असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या मागणीसाठी जालन्यामध्ये ब्राह्मण समाजाचं उपोषण सुरू आहे। मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट देत 8 दिवसात बैठक लावून ब्राह्मण समाजाचे प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं। राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दसरा चौकात येत्या 3 डिसेंबरला धनगर समाजाच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यशवंत सेनेच्या राजेश तांबे यांनी दिली। राज्य प्राथमिक शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल सुरू होऊन 2 महिने उलटले, मात्र शिक्षक विभागानं एकही रिक्त जागा भरली नाही आणि त्यामुळे अध्यापकांनी आक्रमक होत पुण्यातील शिक्षण आयुक्तालयासमोर अन्नत्याग आंदोलन केलं। गेल्या 6 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारनं अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी भंडारा जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं। अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा यासारख्या सुविधांचा लाभ मिळवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सोलापुरात प्रहार संघटनेनं शोले स्टाईल आंदोलन केलं। कोविड काळात भोगाव कचरा डेपोमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचं निर्मूलन, विल्हेवाट चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप होतोय। याची चौकशी होऊन कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं।
राज्यात गेल्या सव्वा महिन्यापासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। सव्वा महिना झाला तरी तोडगा निघत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे। साताऱ्यामध्ये ऊस दराबाबत शेतकरी संघटना आणि कारखानदारांमधील बैठक संपली असून ऊस दरावर तोडगा निघालेला नाही। कारखानदार आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा करून जिल्हाधिकारी संध्याकाळपर्यंत निर्णय देणार असल्याची माहिती मिळते। ऊसाला 3,500 रुपयांचा भाव मिळाला नाही तर कारखान्यातून साखर बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे। येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर पिवळं वादळ धडकलं। मेंढळ घेत पारंपरिक वाद्य वाजवत धनगर बांधवांनी आरक्षणाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे लागू करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील निर्णय झाला नसल्यानं 2 डिसेंबर रोजी हजारो कर्मचारी सहकुटुंब विराट मोर्चा काढणार आहेत। कोल्हापुरातील टाउन हॉल येथून निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। गुजरात गॅस कंपनीचा करार रद्द करण्यात यावा आणि महानगर गॅसचा पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी पालघरमध्ये रिक्षा चालकांनी महामार्ग रोको घोषित केला होता। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावल्यानं रास्ता रोको स्थगित करण्यात आला। पालघरमधील बोईसर जवळील कुडण येथे बिबट्यानं एका 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। प्रेम पाटील असं या मुलाचं नाव असून त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली। कोरोना काळात केलेल्या कामाचं बिल ठेकेदाराच्या संमतीशिवाय नगरसेवकाला दिल्याचा आरोप करत कोल्हापूर येथे ठेकेदारानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे कोल्हापूर महापालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरोडा, घरफोडी आणि चेन स्नॅचिंग प्रकरणात एका टोळीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। टोळीतील 5 आरोपींकडून 2 पिस्तल, 3 काडतुसं, 1 तलवार आणि 3 तोळे सोनं जप्त करण्यात आले। नाशिक जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा अर्धवट सोडून परतत असताना भुजबळांना पुन्हा एकदा रोषाचा सामना करावा लागला। निफाडच्या कोटमगावजवळ शेकडो मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत भुजबळांविरोधात घोषणाबाजी केली। नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री छगन भुजबळ यांना सकल मराठा समाजानं तीव्र विरोध केलेला आहे। सोमठाण देश इथून भुजबळांचा ताफा जात असताना आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी भुजबळ गो बॅकच्या घोषणा दिल्या तसंच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। मंत्री छगन भुजबळ यांचा येवल्यामध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा होता। या दौऱ्याला मराठा समाजाचा प्रचंड विरोध असल्यानं छगन भुजबळ यांचा दौरा माघारी फिरला आणि त्यानंतर सोमठाण गावातील मराठा बांधवांनी भुजबळांच्या ताफ्याचा मार्गावरून गेला तो रस्ता गोमूत्रानं धुतला आणि गोमूत्र शिंपडण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये कोका कोला कंपनीचं भूमिपूजन पार पडलं। राज्यात कोका कोलाचा हा पहिला प्रकल्प असून यासारखे अनेक प्रकल्प कोकणात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। सर्व निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी त्यांनी केली। द्राक्ष बागेसाठी एकेरी 1 लाखांची सरसकट मदत करा असं सांगत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली। जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मोसंबी उत्पादक, डाळिंब उत्पादकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। गृहनिर्माण मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावे यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी बांधावर जात सावेंनी शेतकऱ्यांना धीर दिला। 33% जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन दिलंय। यावर यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे। पाऊस सर्वत्र झालेला आहे, नुकसान सगळीकडे झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली। सोलापूर जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांची नोटीस बजावलेली आहे। ऊस गळपाची माहिती न दिल्यानं जिल्ह्यातील 7 कारखान्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। ऊस गळपाची माहिती देण्याबाबत वारंवार सूचना देऊन देखील माहिती न दिल्यानं नोटीस बजावण्यात आली असून साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे। जन्मतः कर्णबधीर मात्र चित्रकलेच्या माध्यमातून आपली कला साता समुद्रापार नेणाऱ्या अकोल्यातील वैभव सांगळे या दिव्यांग युवकाला यंदाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार घोषित झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचं औचित्य साधून येत्या 3 डिसेंबरला विज्ञान भवन दिल्ली इथे या पुरस्काराचं वितरण होणार आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारो धनगर बांधव रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। अखिल भारतीय ओबीसी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते वालशेतमध्ये बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून सरकारनं अद्याप दखल घेतलेली नाही आणि याचा निषेध करत ओबीसी समाज रस्त्यावर उतरला असून शहापुरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। सरकारनं दखल घेतली नाही तर तांसा वैतरणा पाईपलाईन बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय।
सांगलीमध्ये डेंग्यूच्या आजारानं एकाचा मृत्यू झालाय। गेले 15 दिवस या रुग्णावर उपचार सुरू होते। महापालिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळग्रस्त जाहीर असताना शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला। दत्ता दळवी यांची कार फोडण्याचा प्रकार संजय राऊतांनीच केला असावा असा आरोप नितेश राणे यांनी केला। 1 जानेवारीच्या सकाळी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील असं भाकीत त्यांनी केलं। धनगर समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला। एसटी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। बीड जिल्ह्यामध्ये 30 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं। यात लोकप्रतिनिधींचं घर, कार्यालय आणि हॉटेल पेटवण्यात आलं। मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बीडमधील सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल पेटवल्यानं कोट्यवधींचं नुकसान झालं होतं। महिन्याभरानंतर या हॉटेलच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाली। वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या मोखाडातील नांदगाव कुर्लोद या रस्त्याची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर करण्यात आलेलं डांबरीकरण दिसेनासं झालेलं आहे। यामुळे मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपये खर्च वाया गेला। प्रवाशांना दर्जेदार पदार्थ मिळण्यासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये उपाहारगृह सुरू करण्याची संकल्पना राबवण्यात येत असून सुमारे 3 वर्षांपूर्वी या योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला। मिरज जंक्शन बाहेर वाहतूक पोलीस कक्षा शेजारी बोगीसाठी रुळही टाकण्यात आले, पण उपाहारगृह अद्याप कागदावरच आहेत आणि त्यामुळे पुण्यामध्ये आठवडाभरापूर्वी उद्घाटन झालेलं उपाहारगृह मिरजेमध्ये कधी येणार असा प्रश्न आता प्रवासी करतात। पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील महानगरपालिकेच्या आरक्षित गार्डनची जागा महापालिकेनं घोडेसवारीसाठी भाडेतत्वावर दिली आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या विरोधात निषेध नोंदवलाय। स्थानिकांनी महापालिकेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। स्थानिक क्रिकेट प्रेमींनी महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर क्रिकेट खेळत निषेध नोंदवला। इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटनेनं हमासच्या समर्थनार्थ बॅनर लावलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांनी लाल बॅनर लावलेले आहेत। 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 13,000 हेक्टर शेती बाधित झाली आहे। या संदर्भातले पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले असून पंचनाम्याची मोहीम सुरू झाली आहे। कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर सुरू आहे। यात खासदार सुनील तटकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत। राज्याचं राजकारण अजित पवारांभोवती फिरतं, तर अजित पवारांमुळे कठीण काळात राष्ट्रवादी संघटना उभी राहिली आहे असं म्हटलंय। तर निवडणूक आयोगात झालेल्या कावड या शब्दाच्या युक्तिवादाचा तटकरेंनी समाचार घेतला। कोकणातील राजापूरमध्ये बाचू इथल्या रिफायनरी प्रकल्पावरून वादंग निर्माण झालाय। यावर आता मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। रिफायनरी जर करायची असेल तर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच केली जाईल असं ते म्हटलंय। जोपर्यंत मृदा परीक्षणाचा अहवाल येत नाही, कंपनीचं धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत मी देखील काही सांगू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं। अवकाळीनं राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली पाहिजे, तोकड्या स्वरूपाची मदत नको अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली। अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात या सरकारला आम्ही धारेवर धरू असा इशारा देण्यात आला। 3 तिघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। अजित पवार यांचा कितवा नंबर आहे माहीत नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आधी शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त करा अशा शब्दात त्यांनी पवारांना टोला लगावलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेले खासदार हेमंत पाटील यांनी गेल्या महिनाभरात संसदीय कामकाजमध्ये भाग घेतला नाही आणि त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार हेमंत पाटील यांना समन्स बजावला असून 4 डिसेंबरला हजर राहण्याचे फरमान काढलेलं आहे आणि त्यावर अधिवेशन आहे, तर उपस्थित राहणारच आहे आणि त्या ठिकाणी माझं म्हणणं मी मांडणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। एक मोठी बातमी समोर येते। अवकाळी पावसानंतर राज्य सरकारकडून 22 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातलं अंदाजपत्रक तयार करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रात 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असल्याचं कळतंय। अद्याप काही जिल्ह्यांचे पंचनामे शिल्लक राज्यात आहेत आणि राज्यात खरं तर मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे 22 जिल्ह्यात 3,93,335 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अद्यापही नुकसानग्रस्त 10हून अधिक जिल्ह्यांमधील पूर्ण आकडेवारी येणं बाकी असून
4.5 लाख हेक्टरहून अधिक शेतीवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। तर मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 161 जनावरं दगावली होती। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं असून 1,26,438 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। हरभरा, कापूस, तूर, गहू, भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालंय। आणि आता बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अमरावती विभागात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमरावती विभाग 31.2 मिलीमीटर पावसाची नोंद इथे करण्यात आलेली आहे। भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं होतं। तापी नदी परिसरात धुक्याचं प्रमाण अधिक होतं आणि शहरात झालेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे। शहराचं कमाल तापमान 29.9 अंश तर किमान तापमान 19.1 अंश नोंदवलं गेलंय। पालघरमध्ये 10 वर्षीय मुलावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मुलावर दादरा नगर हवेलीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यात आलं। यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी महाराजांसाठी 3000 किलो खिचडीचा महाप्रसाद तयार केला। माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। साई समाधीवर त्यांनी चादर अर्पण केली। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।